बिग बॉस मराठीच्या कॅप्टन्सीचा टास्क काल पार पडला आणि या कॅप्टन्सी टास्क मध्ये या घराला नवीन कॅप्टन मिळाला, तो म्हणजे अरबाज पटेल। कॅप्टन्सीसाठी निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज, निखिल, घनश्याम आणि योगिता या स्पर्धकांमध्ये टास्क खेळवण्यात आला। ज्या स्पर्धकाकडे खेळाच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त फ्रेंच फ्राईज असतील तो सदस्य या आठवड्यात कॅप्टन होणार होता। निक्कीच्या टीम मधील एकूण 4 स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार होते, त्यामुळे साहजिकच त्यांनी ग्रुप करून हा टास्क खेळला आणि अंतिम फेरीपर्यंत निखिल, योगिता, सूरज असे सगळे प्रतिस्पर्धी खेळाडू बाद होऊन अरबाज या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला। यावेळी प्रेक्षकांना टास्क तर पाहायला मिळाला, पण हा टास्क जिंकण्यासाठी अरबाजची राक्षसी वृत्तीही पाहायला मिळाली। अरबाजने आपल्या शक्तीचा व बळाचा वापर सूरजवर अयोग्यरित्या केल्याचं पाहायला मिळालं। अरबाजने निक्की व जान्हवी यांना दिलेले फ्रेंच फ्राईज सूरज घ्यायला गेला असताना अरबाजने अनेकदा त्याला लाथ मारली, अनेकदा त्याचा शर्टही पकडला। तसंच अरबाजने फ्रेंच फ्राईज घ्यायची वेळ आली तेव्हा सूरजला अक्षरशः जमिनीवर लोळवले, मात्र सूरजने अरबाजचा पूर्णतः लढा दिला। अरबाज सूरजवर ओरडतो की सूरजने त्याला बुक्की मारली। सूरज त्याच्यासोबत भिडतो तेव्हा सूरजवरून उर्वरित सदस्यांमध्ये बाचाबाची होते। दरम्यान कॅप्टन पदासाठी सूरजने अरबाज बरोबर चांगलाच लढा दिलेला पाहायला मिळाला। अरबाज कॅप्टन झाला असला तरी या पदाचा योग्य दावेदार सूरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।